नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना डीए मर्जरबाबत अर्थ मंत्रालयाने घेतला हा मोठा निर्णय। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डीए मूळ वेतनात समाविष्ट करण्याबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण समोर आले आहे। अर्थ मंत्रालयाने सध्या तरी अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार सुरू नसल्याचे स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे डीए विलीनीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षांना सध्या तरी धक्का बसलेला आहे। 8व्या वेतन आयोगाकडूनच पुढील निर्णयाची अपेक्षा। महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करण्याबाबत सरकारकडे कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत दिली। वाढत्या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली डीए वाढीची पद्धतच कायम ठेवण्यात येणार असून त्यामध्ये कोणताही तत्काळ बदल करण्याचा सरकारचा मानस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे। दरम्यान सरकारने 8वा वेतन आयोग कार्यान्वित करण्यासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स अधिसूचित केले आहे। आयोगाचे सदस्य विविध राज्यांमध्ये जाऊन कर्मचारी संघटना आणि विविध युनियनच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत। त्यांच्याकडून सूचना आणि मागण्या स्वीकारल्या जात असून वेतन रचनेशी संबंधित मोठे निर्णय आता आयोगाच्या अंतिम शिफारशीनंतरच घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। डीए विलीनीकरणाची मागणी का वाढली? सध्या 7वा वेतन आयोग लागू असून ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स च्या आधारे महागाई भत्त्यात वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात बदल केला जातो। प्रत्यक्षात डीए वाढीची घोषणा साधारणपणे मार्च आणि ऑक्टोबर मध्ये केली जाते। यावर्षी जानेवारीमध्ये डीए मध्ये 2% वाढ करण्यात आली असून त्यामुळे केंद्रीय कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, संरक्षण दलातील जवान, बँक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 60% पोहोचला आहे। कर्मचारी संघटनांची भूमिका अशी आहे की डीए मूळ वेतनात समाविष्ट झाल्यास घर भाडे भत्ता, मुलांच्या शिक्षणाचा भत्ता, वाहतूक भत्ता तसेच हॉस्टेल सबसिडी यासारखे इतर भत्तेही वाढतील, कारण त्यांची मूळ गणना वेतनावर आधारित असते। याशिवाय ग्रॅज्युइटी रजा, रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शनच्या रकमेतही वाढ होण्याची शक्यता आहे। 5व्या वेतन आयोगाने महागाई भत्ता 50% जास्त झाल्यास तो मूळ वेतनात विलीन करण्याची शिफारस केली होती। आता डीए 60% पोहोचल्याने हीच जुनी शिफारस लागू करून कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा द्यावा अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।